हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण जरासंधाशी पुन्हा रणसंग्राम. काल यवन ठार झाला, त्याचे सैन्य पळून गेले असे समजताच जरासंध पुन्हा लवकरच मथुरेवर चाल करून येणार याची श्रीकृष्णाला खात्री होती. त्यामुळे जराही वेळ न घालविता त्याने बलरामासह मथुरा सोडली आणि तो दक्षिणेची वाट चालू लागला. वाटेतच त्याने बलरामाला कालयवनाचा वृत्तांत सांगितला आणि आता आपण जरासंधाशी आपल्या प्रदेशात न लढता एखाद्या अन्य निर्जन ठिकाणी त्याचा पाडाव करावा, म्हणजे जनतेला त्याचा त्रास सोसावा लागणार नाही वगैरे असा बेत त्याला समजावून दिला. दक्षिण दिशेला मार्ग आक्रमण करत करत श्रीकृष्ण आणि बलराम सह्याद्रीच्या निसर्गरम्य पठारावर पोहोचले. थोड्या दिवसातच ते करवीरपुरी पोहोचले. तेथून ते वेण्णा नदीच्या किनाऱ्यावरून पुढे गेले. त्यांना महेंद्रगिरीवर एका वृक्षाखाली महातेजस्वी, महातपस्वी, चिरंजीव रेणुकानंदन श्री भार्गवराम भगवान श्री परशुराम यांचे दर्शन झाले. श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या पाया पडले. श्रीकृष्णाने त्यांना स्वतःची ओळख करून दिली. त्यांना स्वतःच्या जन्मापासून गोकुळवास आणि मग आता मथुरावासापर्यंत स्वतःचा वृत्तांत सविस्तर कथन केला. तसेच यानिमित्त भगवान श्री परशुरामांनी त्यांना समुपदेश करावा अशीही विनंती केली. त्यावर भगवान श्री परशुराम त्यांना म्हणाले की त्यांना याची थोडीफार कल्पना आहे, तथापि करवीरपुरीचा राजा शृंगाल यादव कुळातीलच असून तो स्वतः वासुदेव नाव धारण करतो. तो महाउन्मत्त, उद्धट, दुष्ट, अहंकारी असून त्याने केवळ सत्तालोभामुळे स्वतःच्याच कुळातील वंशजांना ठार केले आणि स्वतः सत्ता संपादन केली आहे. शृगाल महानिर्दयी आहे. तो स्वतःच्या कुटुंबियांनाही नीट वागणूक देत नाही. यास्तव तुम्ही करवीरपुरी राहावे असे मला वाटत नाही. तसेच तुम्ही गोमंतक प्रांतीय एखाद्या पर्वताचा आश्रय घेऊन जरासंधाशी युद्ध करावे असा मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. श्रीकृष्णाने भगवान श्री परशुरामांच्या या प्रस्तावाला अनुमती दिल्यावर स्वतः भगवान श्री परशुराम हे श्रीकृष्णाला आणि बलरामाला घेऊन यज्ञगिरी, क्रौंचपुरी असा मार्ग आक्रमण करत गोमंतकाला पोहोचले. तेथे परशुरामांनी श्रीकृष्णाला असे सुचवले की येथील सर्वोच्च अशा स्वर्गसोपान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखरावर वास्तव्य करून तेथूनच त्यांनी जरासंधाशी युद्ध करावे. श्रीकृष्णालाही ती जागा आवडली. श्रीकृष्णाने आणि बलरामाने येथे पर्णकुटी उभारली. दुर्गम युद्धाविषयी काही सूचना देऊन भगवान श्री परशुराम यांनी त्या उभयतांना आशीर्वाद दिला आणि तेथून त्यांनी इष्ट दिशेला प्रयाण केले. इकडे 17 वेळा पराभव पत्करावा लागलेला जरासंधाला कालयवनाचा वृत्तांत समजताच तो शिल्लक होते तेवढे मांडलिक राजे आणि सर्व सैन्य घेऊन श्रीकृष्णावर स्वारी करायच्या हेतूने मगध देशामधून बाहेर पडला. आता यावेळी श्रीकृष्णाला कसेही करून ठार करायचेच असा त्याने निश्चय केला. कारण हे 18वे युद्ध होते आणि तेही केवळ श्रीकृष्ण या एकाच व्यक्तीशी. श्रीकृष्ण काही पराभूत होत नव्हता, हाती लागत नव्हता. प्रत्येक वेळी मानहानिकारक पराभव होऊन माघार घ्यावी लागत होती. सैनिक मारले जात होते. मांडलिक राजेही आता या युद्धांना कंटाळले होते. तशाच सतत होत असलेल्या युद्धांमुळे युद्धसामग्री संपत आली होती. जरासंधाला समजले की श्रीकृष्ण दक्षिणेच्या दिशेने पळून गेला आहे. त्याने त्वरित त्याचा पाठलाग सुरू केला. यथाकालावधीत जरासंधाने श्रीकृष्णाचा माग काढला.
त्याने श्रीकृष्ण आणि बलराम राहत असलेल्या पर्वताला वेढा दिला. इतर राजांनी परिस्थितीची बारकाईने पाहणी केली आणि जरासंधाला असा सल्ला दिला की हा पर्वत अतिशय दुर्गम आहे. लढाई करण्यासाठी यावर खालून चढाई करणे अशक्य आहे. हे दोघेही महाशूरवीर आहेत. खालून वर चढाई केल्यास ते वरून आपल्या सैन्याला ठार मारतील. यास्तव आपण या पर्वताला सर्व बाजूने आग लावू, म्हणजे एकतर श्रीकृष्ण आणि बलराम या आगीत होरपळून मरून तरी जातील, किंवा दुसरे म्हणजे जर ते ज्वालांनी ग्रासल्यावर पर्वत सोडून खाली आले तर आपण त्यांना ठार करू. जरासंधाला ही सूचना एकदम पसंत पडली. लगेचच ज्वालाग्राही पदार्थांची जमवाजमव केली गेली आणि पर्वताला सर्व बाजूने आग लावण्यात आली. हा हा म्हणता पर्वत सर्व बाजूने धुराने आणि आगीने वेढला गेला. अचानक काहीही कल्पना नसताना, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सैन्यात हाहाकार झाला. श्रीकृष्ण आणि बलराम पर्वतावरून उडी घेऊन खाली सैन्यात केव्हा घुसले आणि त्यांनी सैन्याला कापायला, ठार करायला, झोडपायला सुरुवात केव्हा केली ते समजलेच नाही. सर्वजण भांबावून गेले. मांडलिक राजे आणि त्यांचे सैन्य सैरभैर झाले आणि जीव वाचवण्यासाठी धूम पळू लागले. ते पाहून जरासंध हताश झाला आणि पराभूत होऊन अत्यंत नाईलाजाने दुःखाने माघारी फिरला. 18व्यांदा जरासंधाचा श्रीकृष्णाला ठार मारायचा बेत असफल झाला. परतीच्या मार्गावर त्याच्या मनात आता श्रीकृष्णावर जय मिळवण्यासाठी काही निराळ्या विचारांचे मंथन सुरू झाले. हरिओम.